मनू ओके जाऊं क्या तेरे को चाहिए नो शुगर नो त्यांनी आपण डायबिटीज सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या या आपल्या ब्लॉगमध्ये. वेलकम टू MPM's वर्ल्ड. तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत चर्मकाराच्या दुकानामध्ये. तर ह्या पुढची माहिती ताई आपल्याला अगदी डिटेलमध्ये सांगणारच आहे. मागचे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटले ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचं काम चर्मकार करीत असे. याच्या जोडीला आणखीन एक मस्त प्रसंग सांगतो जो 500 वर्षापूर्वी घडला होता. येथून 80 किलोमीटरवर मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे. एका परत मोठी गुहा आहे. गुहेमध्ये शंकराची पिंड आहे. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर एका गावामध्ये राहत होते. तेथील लोक वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकरांचं पावित्र्य कमी होऊ लागले. शंकरांना ते मान्य होणं शक्य नव्हते. म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाच्या बाहेर पडले. गावाबाहेर चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब, श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातचा विचार न करता चर्मकारला मशाल दाखवण्यास विनंती केली. चर्मकाराने अतिदेवभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन शंकराने आपले रूप प्रकट केले. या चर्मकाराला दर्शन दिले आणि सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकराची मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाला दाखवण्याचं काम चर्मकाराचाच वंशज करतो. म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे की तिथे कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही. तर लेदर क्राफ्टमॅन बद्दल माहिती घेऊन आपण आता निघालेलो आहोत मार्लेश्वराच्या केव्हच्या दिशेने. गाव सर्व फिरून झालं. आता वेळ देवदर्शनाची. गुफेच्या अगोदर हा इथे बसलेला चर्मकार. इथे जवळच मार्लेश्वर मंदिराची प्रतिकृती बनवलेली आहे. मार्लेश्वराची पूर्ण कथा ताईने आपल्याला सांगून दर्शनासाठी पाठवले. त्याची कथा इथे पाठीमागे चित्राच्या स्वरूपात सुद्धा बघायला मिळेल. मार्लेश्वराचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आपल्याला हा धनगर समाज बघायला भेटतो. हेच शेफहर्ड जे शिपची रखवाली करतात. त्या दुर्गम ठिकाणी राहत असे की येथून त्यांचा पहिला बस स्टॉप 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असे. ते गावात येत असताना पायात चामड्याच्या वाहना, हात घुंगराची काठी व खांद्यावर पाटकी गोंगडी या वेशभूषेत येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर हा 100 ते 125 गायी व 5 ते 25 म्हशींचा मालक असे. प्रत्येक गायी म्हशींची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत असे. त्यांची सर्वांची विक्री करायची म्हटलं तर काही लाखात जात असे. इतका धनसंपत्तीचा मालक धनगर होता. कोकणी लोकांचा राहणीमान साधी असल्याने यांची राहणी सुद्धा अशीच साधी होती. इथे बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदापासून संरक्षण होण्यासाठी इतक्या उंचावर बांधली आहे. तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट आहे कारण त्यांनी केलेला मैला यातून बाहेर पडत असे. याच्या आतील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो. पानामध्ये घालतात तो लाल रंगाचा. इथे कादबट्टी आहे. हे जे खैराचे झाड ते तोडले जाते. त्याच्या आतील भागांचे छोटे छोटे तुकडे केले जातात. तुकडे पहिल्या 4 मडक्यामध्ये पाण्यामध्ये उकळवले जातात. लाल रंगाचा पाक तयार होतो. 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. पाक सावलीत सुकत घालून त्याच्या वड्या पाडल्या जातात. कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. तिकडे मचाण आहे. शिकारीसाठी वापर केला जायचा. वरती जाणार असाल तर एका वेळी 3च व्यक्ती चप्पल काढून चढू शकतो. तिकडे मुखवटे घालून फोटो काढणार असाल तर काढू शकता. आणि शॉप आहे. शॉपमध्ये काय खरेदी करणार तर करू शकता. तिथूनच पुढे लास्ट पॉइंट आहे शंकर प्रदर्शन. तिथूनच एक्झिट आहे पुढे. हो मनू लायन. हे बघ तुला लायन बनवू. लायन बनवायचं मम्मा. हे लायन बेबी घेतो. तर हा फोटो अगदी लक्षात राहण्यासारखा आहे कारण हा मचाणीवरचा फोटो आहे. तर ही आहे मचाण. मचाणीवर उभे राहून पाहिल्यास जयगडपर्यंतचा परिसर दिसतो.
तर या मचाणीची हाईट खूप जास्त आहे, व्हिडिओमध्ये तेवढी दिसत नाही आहे, पण ही चढणं फार डिफिकल्ट आहे. तर ताईने आपल्याला सगळी माहिती देऊन पाठवलं होतं. खालून बघितलं तेव्हा मचाण फारच वरती वाटली, पण जसं जसं आम्ही चढायला लागलो तसं अगदी कम्फर्टेबली चढतासुद्धा आलं आणि वरती गेल्यानंतर हा जो परिसर दिसला ते बघून तर नक्की वाटतं की जे कोणी कोकण फिरायला येईल त्यांनी ह्या मचाणीवरून समोरचा परिसर नक्की बघा. हा एक्सपिरियन्स पण अविस्मरणीय आहे. तर व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला वरून मचाण किती खालपर्यंत आहे ते दाखवायचा प्रयत्न करते. तर इकडे बरेचसे फोटो काढून आम्ही परत मचाणीवरून उतरायला रेडी झालो. तर तुम्ही बघू शकताय खाली जाताना सुद्धा अगदी स्लोप आहे, पाय घसरूसुद्धा शकतो, त्यामुळे अगदी हळूहळू मचाणीवरून आम्ही खाली आलो. आणि हेच एक रिझन होतं ज्यामुळे आपल्याला आपले फुटवेअर्स खाली काढून चढायचं असतं. तर खाली आल्यानंतर मी तुम्हाला मचाणीचे रूल्ससाठी एक पाटीसुद्धा इथे लावलेली आहे. तर आता आपण इकडे शॉपिंगसाठी दुकानांमध्ये चाललेलो आहोत. इथे कोकण मेवा तसेच लाकडापासून बनवलेल्या विविध वस्तू बघायला भेटतील. तर या शॉपिंग सेंटरमध्ये तुम्ही बघू शकताय अगदी प्युअर वूडपासून बनवलेल्या भरपूर वस्तू आहेत ज्या आपण शोपीस, कुणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा मग लहान मुलांना खेळण्यासाठी इथे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडी वस्तू आहेत. तर तुम्हाला मी एक एक करून दाखवते. आणि अगदी प्युअर वूडचे असल्यामुळे एकदम भक्कमसुद्धा आहेत आणि युनिकसुद्धा आहेत. तसंच इकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची नॅचरल गोष्टींपासून बनवलेले औषधंसुद्धा भेटेल. तर हा गणपतीच बघा नारळापासून बनवला गेलेला आहे. तर इथे मी काही मनूसाठी टॉईज बघितले जे तिला लर्निंगसाठी पण यूज करू शकते मी. हे सगळे जे टॉईज आहेत ते एकदम भक्कम आहेत आणि त्यामुळे हे प्रीस्कूल्समध्ये बघायला भेटतात जास्त करून. आणि मनूलासुद्धा मी यूज केलेले आहेत. पण इकडे अजून खूप व्हरायटीसुद्धा आहेत. सो मनूला जे काही आवडलं ते मी घेतलं. लाकडापासून बनवलेल्यासुद्धा वस्तू खूप छान आहेत. तर जे कोणी हा ब्लॉग बघत आहात तर त्यांच्या घरात लहान मुलं असतील तर जेव्हा कधी तुम्ही कोकण बघण्यासाठी याल तेव्हा ह्या संग्रहालयातून मुलांना खूप छान छान प्रकारची खेळणी भेटतात. तर त्यांना नक्की घेऊन इकडे या. त्याचसोबत किचन आयटम्ससुद्धा लाकडापासून बनवलेले खूप छान छान आहेत आणि कानातले सुद्धा वेगळ्या पद्धतीचे आहेत. एक ग्लास गरम पाण्यामध्ये 1 चमचा पावडर घालायची आणि उपाशीपोटी प्यायची. आणि याने पचन चांगलं होतं, रक्तात साखर कंट्रोलमध्ये राहते, भूक लागते. 50 रुपये. आणि हा असं जांभूळ चिप्स पण आहे. जांभूळ चिप्स आहे, याच्यामध्ये साखर, मीठ, कलर इसेन्स काहीच. नो कलर, नो इसेन्स, नो शुगर, नो सॉल्ट. त्यांनी आपण डायबेटिक जेव्हा 1 किलो पल्प ड्राय होतो ना तेव्हा एवढं तयार. जर तुमच्या घरी कोण डायबेटिक पेशंट असतील तर इकडे खूप छान छान उपाय आहेत आणि अगदी नॅचरल प्रोडक्ट्स आहेत. तर नक्की विजिट करा. मी इकडून 2 प्रकारचे प्रॉडक्ट्स घेतलेले आहेत. तर ह्या प्रोडक्ट्सचं सेवन केल्यानंतर मी रिव्ह्यूज देते आहे की शुगर कंट्रोलसाठी हे खरंच खूप छान आहे. तर नक्की तुम्ही गेलात तर परचेस करा. तर शॉपिंग केल्यानंतर आपण ह्या शॉपिंग सेंटरमधून निघालो कारण संग्रहालयाचा थोडा भाग बघण्याचा बाकी होता. आता बीचमध्ये जायचं. इथे जयगड किल्ल्याची प्रतिकृती दाखवली आहे. इथूनच 20 किलोमीटर अंतरावर जयगड किल्ला आहे. हे आमचे रेस्टॉरंट आहे. उकडीचे मोदक, भाजणीचा थाळीपीठ, सोलकढी मिळते. अजूनही वेगळा नाश्ता मिळतो. जर जाणार असेल नाश्ता करायला तर जाऊ शकता. नाही ते आता गाव फिरून झाल्यावर एक हा उपहारगृह इकडे आहे जिथे अप्रतिम उकडीचे मोदक मिळतात. त्यानंतर गाव सीमेजवळ आपण येऊन पोहोचतो. ही गावसीमा आहे.
आम्ही कोकणी माणसे फार श्रद्धाळू आहोत. जेव्हा आम्ही गावाबाहेर जातो तेव्हा या गावसीमेवरील देवाला राखणदार असे म्हणतो. याला नमस्कार करूनच आम्ही गावाबाहेर जातो, कारण आमची अशी श्रद्धा आहे की हा देव आमच्या पाठीशी ठामपणे उभा असतो. म्हणून या जगात वावरताना आम्ही आत्मविश्वासाने वावरतो व यशस्वी होतो. तुम्ही जर श्रद्धाळू असाल तर याला जरूर नमस्कार कराल. तुमचा पुढील प्रवास सुखाचा व आनंदाचा होईल. नमस्कार. या ठिकाणी आमचे गाईड संपले आहे. अतिथी कक्षाबाहेर अभिप्राय वही ठेवले आहे, तिथे तुम्ही आपला अभिप्राय देऊ शकता. इथूनच जायचं. हा लास्ट पॉईंट आहे शंख प्रदर्शन. तिथूनच एक्झिट आहे. तिथे फोटोज व्हिडिओज काढायला अलाउड नाही आहे फक्त. तिथे दुसरे गाईड असतील. थँक्यू. वेलकम. तर ह्यापुढे आपल्याला शेल एक्झिबिशन बघायला भेटतं. इथे अनेक प्रकारचे शंख आहे आणि त्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू आहेत आणि त्याही खूप छान छान आहेत, बघण्यासारख्या आहेत. इथे सुद्धा आपल्याला शॉपिंग करायला मिळते. तर ह्या एक्झिबिशनमध्ये मन मोहून टाकणाऱ्या अनेकशा मोतीपासून किंवा मग शेलपासून बनवणाऱ्या वस्तू होत्या. शंखसुद्धा खूप वेगवेगळे प्रकारचे बघायला भेटले. तर इथे कॅमेराज अलाउड नाही आहे. तर इथेच आपला प्राचीन कोकणाचा प्रवास संपलेला आहे आणि इथून आपण बाहेर पडतो आहोत. बट आपला प्रवास तर सुरू झालेला आहे, कारण आपण कोकणात चाललेलो आहोत. आपला प्राचीन कोकणाचा प्रवास संपलेला असला तरी पण फ्युचर कोकण आता आपण बघायला चाललेलो आहोत. आत्ता आपण लगेचच काही तासात कोकणात जाणार आहोत, पोचणार आहोत. तर तुम्हाला आमचा ब्लॉग हा कसा वाटला तो नक्की आम्हाला सांगा कमेंट करून. आणि जर आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच. तर चला आता आपण निघूया, मग तुम्हाला मी परत भेटते. म्हणू इकडे इकडे. हां कर. हो, बेबी पण आहे, बेबी क्रोकोडाईल पण आहे. बघ पाण्यामध्ये बेबी क्रोकोडाईल आहे. वॉटरमध्ये. बेबी क्रोकोडाईल, मम्मा क्रोकोडाईल. अरे बापरे, हे बघ. अरे बाबा. ग्रॅनी क्रोकोडाईल, ग्रॅम्पा क्रोकोडाईल. तर इथे कोकणी घर आपल्याला बघायला भेटतं. त्याच्यावर केलेली पेंटिंग सुद्धा आपल्याला बघायला भेटते आहे. तर प्राचीन कोकणाचा प्रवास आपला अगदी छान झालेला आहे आणि तो आता समाप्त करून आपण पुढच्या प्रवासाला निघूया. तर आता आपण प्रॉपर कोकणामध्ये चाललेलो आहोत. तर हा रस्ता बघा, खूप ब्युटिफुल सिनरिक व्ह्यू होता, म्हणून मी तुम्हाला ही व्हिडिओ शेअर करते आहे. तर त्यानंतर आता आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करणार आहोत आणि तिथे आपण 2 दिवस स्टे घेणार आहोत. आपण इकडे खास मँगोची शॉपिंग करण्यासाठी आलेलो आहोत. तर हा ब्रिजसुद्धा तुम्ही बघू शकता आणि व्ह्यू तर बघाच. खूप ऑलमोस्ट 3 आवर्सचा प्रवास करून आम्ही फायनली 15 मिनिट्समध्ये आमच्या डेस्टिनेशनवर पोचणार आहोत. तर आता आपण निघालेलो आहोत बीचवर जाण्यासाठी आणि मी रेडी झालेली आहे. ह्या नवीन रूममध्ये आपण चेक इन केलेलं आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला. असेच छान छान ब्लॉग्स घेऊन मी तर परत येते. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, स्वस्थ खा, मस्त राहा. आणि आमच्या ब्लॉगसाठी तुमच्याकडे काही सजेशन्स असतील तर नक्की आम्हाला DM करा इंस्टाग्रामवर किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमचे सजेशन्स द्या. तर तुमचं प्रेम आमच्यावर असंच भरभरून करत राहा. पुढचा ब्लॉग घेऊन मी लवकरच परत येते. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय. टेक केअर.